खबर संभाजीनगर से है, जहां एकलव्य संगठन की ओर से बयान दिया गया कि कन्नड़ तालुका के साथ साथ नागदा प्रादेशिक प्रभाग और वन क्षेत्रों में आदिवासी बड़े पैमाने पर वन भूमि को नष्ट कर रहे हैं और वन्य जीवों से अपनी आजीविका चला रहे हैं। इस पर उप विभागीय अधिकारी संतोष गोराड ने कल एक सर्व प्रशासनिक बैठक आयोजित कर तत्काल क्रियान्वयन के आदेश दिए कि वन भूमि के विकास में कोई बाधा न आए। ये सुनिश्चित करने के लिए एकलव्य संगठन के संस्थापक अध्यक्ष पवन भाऊ सोनावड़े के मार्गदर्शन में उप विभागीय अधिकारी को एक ज्ञापन दिया गया है। इस संबंध में पवन भाऊ सोनावड़े ने क्या कुछ कहा, सुनिए। दिनांक 23/7/2025 रोजी एकलव्य संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदन मध्ये प्रमुख मागण्या अशा प्रकारे होत्या की वन जमीन जे पारंपरिक वन हक्क दावे आदिवासींचे कन्नड तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत त्यांना रेग्युलाइज करण्यात यावे किंवा आज ते कसत असलेली जमीन त्यांना कास्तकारांना कसू द्यावी आणि त्यांनी पारंपरिक शेती करावी की आधुनिक करावी याच्यावर चर्चा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आज रोजी करण्यात आली। त्या बैठकीला वन विभागाचे कर्मचारी, वाईल्ड लाईफचे, आदिवासी विभागाचे बीडीओ साहेब आणि तहसीलदार साहेब आणि उपविभागीय अधिकारी हे उपस्थित होते। आमचे मुद्दे असे होते की डुप्लिकेट आदिवासींना जात सर्टिफिकेट देऊ नये, खास करून ज्या कन्नड तालुक्यामध्ये हजारो हेक्टर जमीन आदिवासींच्या ताब्यात आहेत, जी खास करून वन जमीन आहे, ते गेल्या 50 ते 60 वर्षापासून ते कसून खात आहेत। पण जे नवीन अधिकारी येतात आणि ते आमच्या आदिवासींना विनाकारण त्रास देतात। कारण जर त्यांचे दावे दाखल असतील, प्रलंबित असेल, काही दावे आम्ही ते घरी दाखल केले नाहीत, एसडीएम कडे जी यादी आहे त्यानुसार जे लोक कसत असतील त्यांना मज्जाव करू नये। कारण ते लोक पारंपरिक शेती करा म्हणतात, कोण आदिवासी विभागाचे लोक। मग आदिवासींनी काय पारंपरिक म्हणजे जुने हत्यार आणावी की काय, दगडाचे हत्यार किंवा लाकडी हत्यारांनी शेती करावी की काय, म्हणजे आधुनिक काळामध्ये आदिवासींनी जगू नये असं जर त्यांचा हेतू असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी एकलव्य संघटनेची प्रमुख मागणी होती। पण या कन्नड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी साहेब हे चांगले आहेत, त्यांनी एक मीटिंग बोलवली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना खास करून बोलवून घेतलं आणि आज आमचं निवारण झालेलं आहे की आमचं समाधान झालेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आदिवासींच्या घरकुलच्या संदर्भात असेल, वन जमिनीच्या संदर्भात असेल, जातीच्या दाखल्या संदर्भात असेल, अशी चांगली आज बैठक झालेली आहे। काय निर्णय महत्वपूर्ण निर्णय असा झालेला आहे की जे प्रलंबित दावे असतील त्यांनी बिनधास्त शेती कसावी, कारण तो अधिकार आम्हाला शासनाने दिलेला आहे। 2007चा कायदा असेल, 2008चा असेल, सुधारित 2012चा वन हक्क कायदा असेल, त्यानुसार प्रत्येक आदिवासी शेतकऱ्यांना शेती करू देण्यात यावी ही आज निर्णय झालेला आहे। एकंदरीत ती म्हणजे तुमचं जसं आधुनिक पद्धतीनं होणार का तेच त्याचा निर्णय गेल्या 2-4 दिवसात त्याची बैठक होणार आहे आणि आधुनिक पद्धतीने करायची का पारंपरिक पद्धतीने करायची असे गायडन्स त्यांनी वरून मागितलेले आहेत आणि ते गायडन्स आल्यानंतर निश्चितच ते आम्हाला सांगतील। संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट।